तुम्ही कोफ्ते बनवताना जास्त बेसन घालून ते हार्ड करतात का? आज मी सांगणार आहे कमी बेसन वापरून कोफ्ते अल्ट्रा सॉफ्ट कसे बनवायचे सांगते. चला तर सुरुवात करूया. मी घेतले आहे 300 ग्रॅम पालक. हे मी नीट धुवून त्याचे जाड देठ काढले आणि बारीक चिरून घेतले. धुतल्यानंतर हे साधारण 250 ग्राम झाले. आता या चिरलेल्या पालकात 1 टेबलस्पून मीठ घाला. तुम्हाला लगेच वाटेल मीठ, घाबरू नका. हे मीठ आपण वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत. हे पालक 10 मिनिटे तसंच ठेवून द्या. तोपर्यंत मी एका छोट्या ग्राइंडरमध्ये लसूण, 1.5 इंच आले, 2 हिरव्या मिरच्या टाकते. ग्रेव्हीसाठी 2 मोठे कांदे हे मी रफली कापून ग्राइंडरमध्ये टाकते आणि पल्स मोडवर दरदरे चॉप करते. चॉपर लागत नाही. हा कच्चा आणि वन टेक्स्चर पुढे खूप कामी येतो. आता आपण यात 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेऊ. आता आपली प्युरी रेडी झाली आहे. फक्त 10 मिनिटात पालक स्वतःच बसून जातो, पाणी सोडतो. हीच नैसर्गिक प्रक्रिया आपल्याला कोफ्ते सॉफ्ट बनवायला मदत करणार आहे. हे तंत्र बहुतेक लोकांना माहीत नसतं. आता पालक बसलाय, त्याला घट्ट पिळून सगळं पाणी वेगळं काढा. पण हे पाणी टाकू नका. यात मीठ आहे, फ्लेवर आहे. हेच पाणी पुढे ग्रेव्हीत वापरणार आहोत. आणि पिळलेला पालक आपण कोफ्त्यात थोडा ग्रेव्हीत वापरणार आहोत. आता यात आपण आलं लसूण 1 चमचा पेस्ट, कांद्याची दरदरी वाटून घेतलेले 2 चमचे कांदे, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि थोडासा ओवा आणि 2 चमचे बेसन घालून हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. बेसन थोडंच घालायचं. जास्त बेसन घातलं तर कोफ्ते हार्ड होतात. म्हणून बेसन अगदी थोडंसं घालून आपले कोफ्ते बनवायचे आहेत. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले आहे. जितका जास्त पालक आणि कांद्याचं टेक्स्चर तितके हलके आणि मऊ बनतात. मी साधारण 10-12 कोफ्ते बनवते. एक कोफ्ता 16 ते 17 ग्रामचा. कढईत थोडंसं तेल गरम करा. जिरे, काळी मिरी आणि थोडी इलायची टाका. आता तो दरदरा कांदा पेस्ट घाला. याची कुकिंग थोडी अनइव्हन असते, त्यामुळे आपण मध्यम आचेवर शांतपणे ब्राऊन करा. कांदा गोल्डन झाला की आता कांदे व्यवस्थित फ्राय झाले आहेत. त्यात हळद, काश्मीरी लाल तिखट घालून याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. आता सगळे मसाले व्यवस्थित फ्राय झाले आहेत. यात टोमॅटो प्युरी घालू. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. टोमॅटो प्युरी व्यवस्थित शिजली की त्यात थोडंसं पालकाचं पाणी घालून घेऊ. यामुळे मसाले करपणार नाहीत. आणि आणखी थोडा वेळ याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ. अगदी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. आता याला व्यवस्थित तेल सुटले आहे. आता यात आपण 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. आता तुम्ही थोडं पाणी घालून ग्रेव्ही पातळ करा. उकळी आल्यावर पुढचा स्टेप करायचा. आता कोफ्ते फ्राय करायचे नाहीत. एका स्टीलच्या जाळीत कोफ्ते ठेवा आणि ही जाळी ग्रेव्हीच्या वर ठेवा. आता याला झाकण लावा आणि लो फ्लेमवर 7-8 मिनिटे वाफ द्या. आता झाकण काढल्यावर पहा, कोफ्ते फुलतात, मऊ होतात आणि कोणताही तेलाचा मेस नाही. आपले कोफ्ते आता अजिबात चिकटले नाहीत. न चिकटण्यासाठी त्याला थोडे तेल लावायचे आहे. आता कोफ्ते बाजूला काढा आणि आपली ग्रेव्ही व्यवस्थित शिजली आहे. आता ग्रेव्हीमध्ये 2 चमचे दही घाला.
छान मिक्स करा. पालकाच्या पानाने हे फ्लेवर येऊ द्या आणि तेल सुटेल तसं ग्रेव्ही तयार होते. पाणी घालून ग्रेव्ही सेट करा. यात आपण गरम मसाला 1 चमचा आणि कसुरी मेथी बारीक करून घाला. हे सर्व मिक्स करून घ्या. आता हे थोडं उकळल्यानंतर यात आपण कोफ्ते घालून घेऊ. कोफ्ते घाला आणि 5 मिनिटे शिजवून घ्या. गॅस बंद करा. 2 मिनिट विश्रांती द्या. आता आपले कोफ्ते मिक्स करून घ्या. याला 5 मिनिटासाठी शिजवून घ्या. वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घाला. कोथिंबीर पण मिक्स करून घ्या. आता आपली ग्रेव्ही छान झालेली आहे. कलर पण चांगला आलेला आहे. याला तेल व्यवस्थित सुटले आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. हे पहा, आपले कोफ्ते रेडी झाले आहेत. एकदम छान व्यवस्थित झाले आहेत.